सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील वाठार गावचे सुपुत्र आणि प्रसिद्ध उद्योजक दत्तात्रय देसाई यांनी हायरॉक्स येथे झालेल्या बेंगलोर येथील स्पर्धेमध्ये अत्यंत चांगलं यश संपादन केलं आहे। ही स्पर्धा काय होती, कशी होती आणि खडतर कशी होती मी जाणून घेणार आहे। दत्तात्रय देसाई माझ्यासोबत आहेत, त्यांची सगळी टीम इथं या ठिकाणी सगळी जी सकाळी व्यायामाची असते। नमस्कार. नमस्कार. पहिला अभिनंदन. धन्यवाद. कोणती स्पर्धा आणि कधी झाली? स्पर्धा ही हायरॉक्स म्हणून इव्हेंट, एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा इव्हेंट आहे। तो देशभरात बऱ्याच ठिकाणी मेट्रो सिटीजमध्ये होतो। तो आपल्या भारतामध्ये पहिला सीझन त्याचा मुंबईमध्ये झाला आणि दुसरा बेंगलोरमध्ये झाला। गेले 6 महिन्यात हा दुसरा सेशन आहे की हायरॉक्स बेंगलोर इथं आयोजित केलेलं होतं। खूप खडतर स्पर्धा आहे असं आम्ही ऐकून आहे। किती काय काय असतं नक्की तिथं आणि कशा पद्धतीनं सिलेक्शन कसं होतं ते सांगा ना। हायरॉक्स ही स्पर्धा स्वतःला एक सिद्ध करण्याची, आजमावण्याची आणि स्वतःतील एंडुरन्स, स्ट्रेंथ आणि फिटनेसच्या बाबतीत फारच अशी अवघड ही स्पर्धा आहे। तरी आपल्या इथं भारतामध्ये ही स्पर्धा आता गेल्या 6 महिन्यामध्येच होत असल्यामुळे प्रत्येक ह्याच्यामध्ये 8 किलोमीटरचं रनिंग जे असतं आणि 8 फंक्शनल इव्हेंट असतात। 1 किलोमीटर रन केल्यानंतर 1 किलोमीटर फंक्शनल ॲक्टिव्हिटी करायची असते। त्यामुळं प्रत्येक इव्हेंट हा करताना कसोटी लागते, कारण आपण ज्यावेळेला 1 किलोमीटर रन करतो त्यावेळेला आपण मोशनमध्ये आपली बॉडी आलेली असते, तोपर्यंत एक इव्हेंट फंक्शनल करायचा असतो। त्यामुळं बॉडी परत थकून जाते आणि नंतर रनिंग इव्हेंट करण्यामुळं शरीराची पूर्णपणे ऊर्जा निघून जाते आणि त्या ऊर्जा टिकवून ठेवून जो जास्तीत जास्त कमीत कमी वेळेत जी स्पर्धा पूर्ण करेल त्याच्यासाठी ही स्पर्धा चांगल्या प्रकारे ओळखली जाते। दत्तात्रय देसाई साहेबांचं वैशिष्ट्य आहे, म्हणजे मी 10 वर्ष 12 वर्षाच्या या व्यक्तीस्थानी झालो, प्रत्येक गोष्ट करायची, सर्वोच्च करायची, म्हणजे अत्यंत उत्कृष्ट उद्योजक म्हणजे अगदी देशात, म्हणजे मी खरं सांगू महाराष्ट्रात एकदम टॉपचे बिझनेसमॅन म्हणून सामाजिक कार्य असेल, सहकार असेल, समाजकारण असेल, यामध्ये काम करणारे व्यक्तिमत्व। खरं तर आवड कधी निर्माण झाली या स्पोर्ट्सची आणि या इव्हेंट्सची? खरं तर आम्ही लहानपणापासून थोडंफार पूर्वीच्या ज्या व्यायामशाळा होत्या त्या व्यायामशाळेमध्ये व्यायाम करत होतो। त्यानंतरचा जो मोठा गॅप पडला शाळा आणि कॉलेजच्या कालावधीचा, त्यानंतर 2017 साली आम्ही आमचे काही मित्र संगम हेल्थ क्लब येथे जॉईन झालो। त्यानंतर संगम हेल्थ क्लब येथे जॉईन झाल्यानंतर कंटिन्यूस असा व्यायाम होत नव्हता, कारण व्यवसायाचं बिदडपण फार होतं आणि बाकीच्या परंतु जर व्यायामामध्ये आपल्या आवड असेल आणि आपले मित्र जर असतील तर चांगल्या प्रकारे व्यायाम होऊ शकतो। आणि मी खरं तर आत्ता ह्या स्पर्धेचं यश आहे हे आमचे मित्र आहेत, आम्ही एकूण 8-9 जण सहभागी झालो होतो। पैकी आमचे हितचिंतक आणि आमचा ग्रुप मोठा आहे व्यायाम करण्यासाठी। तर आम्ही स्वतःला एक शिस्त लावलेली होती की जर समजा आम्ही इथं व्यायामाला आलो नाही तर दंड, किंवा ॲब्सेंट असेल तर दंड। त्यामुळं आमचा इतका चांगल्या प्रकारे व्यायाम झाला आणि सर्वांनी त्यासाठी सपोर्ट दिला। मी खरं तर ह्या सगळ्या हायरॉक्सचं किंवा ह्या व्यायामाचं श्रेय आहे ते आमच्या सगळ्या मित्रांना देऊ इच्छितो पहिल्यांदा, आणि नंतर कुटुंब असेल किंवा अजून बाकी हितचिंतक असतील त्यांना देऊ इच्छितो। दत्तात्रय देसाई साहेबांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांना कधी प्रसिद्धी आवडत नाही, त्यांना कधीही TV समोर किंवा दैनिकात बातम्याला आवडत नाही। मला माहिती आहे, मी त्यांचा मित्र आहे जवळचा। खरं तर आमचे मोहन चव्हाण मित्र आहेत आमचे कोपर्डेवाले, ते मला इथे घेऊन आले आणि फोर्सली खरं तर ही मुलाखत घेतोय। साहेब, या स्पर्धेसाठी डाएट काय केला? खरं तर डाएट हा व्यायामाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे। डाएट 70% डाएट आणि 30% व्यायाम पाहिजे असं म्हणतात, आणि आपण डाएट केल्यामुळं आपल्या शरीरात एक चांगल्या प्रकारे ऊर्जा मिळते आणि आपण चांगल्या प्रकारे व्यायाम करू शकतो। आणि व्यायाम असेल तर ह्या दोन्हीची सांगड असेल तर चांगल्या प्रकारे आपण शरीराची ताकद आपण वाढवू शकतो। आणि ह्याच्यामध्ये आमच्यामध्ये काही मित्र किंवा समाजामध्ये शाकाहारीसुद्धा असतात आणि मांसाहारीसुद्धा असतात। तर शाकाहारीमध्ये सुद्धा डाएट करता येतो आणि मांसाहारीसुद्धा डाएट करतो। साहेब, खरं तर मी तुमचे व्हिडिओ पाहत होतो या स्पर्धेचे, खूप तसं रिस्की सुद्धा आहे, म्हणजे ज्याला सवय नाही किंवा ज्याला वर्कआउटची एवढी सवय नाही त्यासाठी सुद्धा तसा हा गेम रिस्की आहे असं वाटतंय?
नाही, निश्चितच तो रिस्की आहे. म्हणजे प्रॅक्टिस असेल तर रिस्की असं काही नाही. प्रॅक्टिस आम्ही गेले 2 महिने झालं ह्याचं प्रॅक्टिस करत होतो हायरॉकचं. त्याच्यापूर्वी आम्ही योद्धा रेस म्हणून एक मुंबईला इव्हेंट होता, तो ह्याच्यापेक्षा जरासा कमी ह्याचा होता. रनिंग आणि इव्हेंट कमी होते ह्याच्यामध्ये, आणि ह्याच्यामध्ये इव्हेंट जास्त होते. पण तो इव्हेंट केल्यामुळं आम्हाला एक समजून आलं होतं की कशा प्रकारे आम्ही स्वतःला सिद्ध करू शकतो. आत्ता देसाई साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या सगळ्या इव्हेंटचं श्रेय हा जो ग्रुप आहे, या ग्रुपचा आहे. खरं तर या ग्रुपमधला एक मेंबर व्हिडिओ शूटिंग करतोय. मी विनंती करतो की तुम्ही तर तिथे जावं, मग ते येतील इकडं. खरं तर देसाई साहेब, खूप मोठी अचिव्हमेंट, देशात 20वा क्रमांक. वाटलं होतं इतकं चांगली अचिव्हमेंट मिळेल इतक्या लाखो लोकांच्यामध्ये? नाही, खरं तर आम्ही बेंगलोरला गेलो त्यावेळेला आम्हाला स्वतः सगळा माहोल बघितल्यानंतर आम्हाला वाटलं की आमचं काही खरं नाही आणि आम्हाला ही स्पर्धा पूर्ण करणं शक्य होत्या का नाही. परंतु आणि इतकं मानसिक दडपण होतं, त्या दडपणाखाली आम्ही सुरुवातीला होतो. परंतु ज्या वेळेला स्पर्धा चालू झाली त्यावेळेला कसल्याही परिस्थितीत ती पूर्ण करायची असं ह्या उद्देशानं उतरलो होतो. आणि त्यानंतर स्पर्धा सुरू असताना आमच्या मित्रांनी मोटिवेट केलं आणि आपण स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची एक संधी होती. त्या संधीकडे बघून आम्ही ती स्पर्धा म्हणजे म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण केली. तुमचं हे इव्हेंटचा आणि तुमचं अचिव्हमेंटचा पाहून अनेक जण मोटिवेशन यांचं सुरू असणार लोकांचं. त्यांना सल्ला काय द्याल तुम्ही? कशा पद्धतीनं किती तास वर्कआउट करावा, किती अगोदर महिने अगोदर तयारी करावी आणि यात जावं? खरं तर मला ही स्पर्धा झाल्यापासून जवळजवळ बऱ्याच जणांचे फोन आले की हा इव्हेंट काय आहे आणि आम्हालाही त्या इव्हेंटमध्ये करायचं आहे. अगदी कराडचे प्रतिष्ठित डॉक्टरसुद्धा आहेत ह्याच्यामध्ये, की त्यांनी विचारलं की तुम्ही ट्रेनिंग कसं घेता आणि कशा पद्धतीनं तुमचं शेड्यूल असते. तर त्यांना आम्ही जे शेड्यूल होतं ते सांगितलं त्यांना, की आमचे असे फ्रेंड सर्कल आहे आणि आम्ही आमचं ट्रेनर वगैरे आम्ही सगळ्या गोष्टी अरेंज करतो. गोल्ड जिमच्या मार्फत आम्ही काही साहित्य गोल्ड जिमनी दिलेलं आहे, काही आम्ही त्यामध्ये म्हणजे घेतलेलं आहे. आणि ह्या सगळ्यांचा संगम करून समतोल राखून आम्ही तो इव्हेंट पार पडत असतोय. मला एक प्रश्न विचारायचा आहे. खरं तर देसाई साहेब, तुमचं बालपण हे गावात गेलं का, वाठारामध्ये, बरोबर ना? हो, माझ्या माहिती हो. खरं तर बालपणीचे खेळ आठवले का या सगळ्या इव्हेंटमध्ये? कारण हेच खेळ आपण बालपणी सुद्धा एक चांगल्या पद्धतीने खेळत होतो. त्याचं एक आठवण आली का तुम्हाला ह्याचं? 100% आठवण आली. कारण खरं तर ते खेळ खेळत असताना त्यावेळेचं वातावरण अगदी निरोगी वातावरण होतं आणि आजचं वातावरणामध्ये वजन वाढणे, हे इव्हेंट आहेत ते नवीन आहेत. आणि त्यावेळेचे इव्हेंट आपण मल्टिपल इव्हेंट त्यावेळेला करत नव्हतो आणि आता हा मल्टिपल इव्हेंट आहे. त्यामुळं जास्त प्रमाणात आपली शरीराची ऊर्जा ही होऊन जाते. शेवटचा प्रश्न. खरं तर दत्तात्रय देसाई उद्योजक आहेत, इतका मागं व्याप असतो, मात्र त्यातूनही व्यायामासाठी वेळ करतात. ह्या मित्रांच्या खरं तर ते बोलले की जर आलं नाही तर दंड द्यावा लागतो, तो एक फॉर्मॅलिटी झाली. मात्र मैत्री खूप महत्त्वाची आहे. तुम्ही काय सल्ला द्याल आरोग्यासंदर्भात लोकांना? एक शेवटचा. माझ्या मते स्वतःला आपण एक व्यायाम असा हा प्रकार आहे की स्वतःसाठी नाही पण आताच्या जीवनशैलीमध्ये खूप महत्त्वाचा विषय आहे. आणि व्यायामामुळं एकतर आपलं मानसिक संतुलन, मानसिक आरोग्य एकदम चांगल्या प्रकारे राहतं आणि दिवसभर आपण ती ऊर्जा टिकवून ठेवल्यामुळं आपल्या कामामध्ये आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो. तर कमीत कमी 1 तास दररोज व्यायाम करणं हे आजच्या काळामध्ये गरजेचं आहे असं मला वाटतंय. आणि प्रत्येकाचं व्यवसायाचं व्याप आहे. व्यवसाय आपला सगळ्या गोष्टी बॅलन्स राखून जर आपण काम करत गेलो तर आपलं निश्चितच जीवनमान चांगल्या प्रकारे राहू शकतं. खरं तर एक शेवटचं म्हणजे चीअरअप तर नक्की व्हायला पाहिजे, कारण ह्या ग्रुपच्या मोटिवेशनमुळं देसाई साहेबांचं एवढं अचिव्हमेंट आहे. एक चीअरअप करूया आपण. हे होते प्रसिद्ध उद्योजक दत्तात्रय देसाई, जे कराड तालुक्यातील वाठार येथील आहेत. खूप मोठा अचिव्हमेंट या ठिकाणी त्यांनी स्पोर्ट्सच्या माध्यमातून केलेला आहे. विकास भोसले, यशवंत नगरी, कराड.